हॅलो मंडळी, विविध भाज्या वापरून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत आवडीने खाल्ला जाणारा अगदी घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीनं कॅफे स्टाईल व्हेज नगेट्स घरी बनवता येतो असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना. मी घरीच बनवला आहे, तरी घरच्यांना विश्वास बसत नव्हता. इतका कुरकुरीत, चमचमीत, आतून सॉफ्ट असा हा पदार्थ बनवून तयार होतो. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण व्हेज नगेट्स घरच्या घरी बनवणार आहोत. यासाठी एक छोटी वाटी गाजर बारीक कट करून घ्यायचा आहे. हवं तर मिक्सरमधून बारीक करून घ्या. एक वाटी कोबी बारीक चिरून घ्यायचा. प्रत्येक लहान वाटी मटार आणि स्वीटकॉर्न हलकेसे उकडून घ्यायचे. पनीर एक वाटी क्रश करून घ्यायचं. बाइंडिंगसाठी 3 ते 4 मीडियम आकाराचे बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत. उकडून घ्यायचे आहेत आणि मग कुस्करायचे आहेत. हे किसले तरीही चालतील. यामध्येच 2 ब्रेडच्या स्लाईस कुस्करून आणि किंवा याचा चुरा करून घ्यायचा. बघा, याचा चुरा कसा केला हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आल्याची पेस्ट घ्यायची. 1 चमचा पोह्याचा असा चाट मसाला घ्यायचा. 1 चमचा मिक्स हर्ब्स, 1 चमचा मिरेपूड, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा चवीपुरतं मीठ. हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं. इथं चिली फ्लेक्स तुम्ही घरच्या घरी वाळवलेल्या ज्या मिरच्या असतात तिखट, त्यांचा चुरा करून घ्यायचा. आणि मिक्स हर्ब्स म्हणजे ओव्याची पानं, तुळशीची पानं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना ही सर्व ताजी पानं भाजून घ्यायची तव्यामध्ये आणि चुरा करून घ्यायची. आहे की नाही, सोप्या आणि घरातील साहित्यात बनणारी रेसिपी. असं हे सगळं साहित्य 2-3 मिनटं एकजीव करून मळून घेतलं. पाहिजे तर इथं तुम्ही मटार आणि मक्याचे दाणे मिक्सरमधून ओबडधोबड करून घेतलं तरी चालेल. असं मळून बाजूला ठेवायचं. दुसरीकडे एका बाउलमध्ये अर्धी वाटी म्हणजेच मोठे 5 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, 3 चमचे मैद्याचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घेऊन याचं थोडं थोडं पाणी घालून असं दाटसर मिश्रण तयार करायचं आहे. पातळ झालं तर थोडंसं पीठ तुम्ही ॲड करू शकता आणि असं कन्सिस्टन्सी दाटसर ठेवू शकता. आपण थापून घेतलेले नगेट्स या स्लरीमध्ये डिप करून घेणार आहोत. यामुळे हे मिश्रण पातळ नसावं. बघा, व्हिडिओमध्ये पाहताय तशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची असायला हवी. हा इथं बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की ब्रेडक्रम्स म्हणजे नक्की काय असतं. तर काही नाही मित्रमैत्रिणींनो, एकतर ताज्या ब्रेडचा या पद्धतीनं मिक्सरमधून चुरा किंवा ब्रेड हलकासा तव्यावर भाजून याचा मिक्सरमधून चुरा करून घ्यायचा. आणि हो, इथं संपूर्ण नगेट्स कोट करण्यासाठी 3 ब्रेडची पानं मी वापरली आहेत. आधी मी 2 ब्रेडचा चुरा करून घेतला, नंतर आणखी एक ब्रेड असाच करून दाखवला आहे. अशी सगळी नगेट्स तयारी करून घ्यायची आहेत. नगेट्सची तयारी करून झाल्यानंतर तळहाताना तेल लावायचं आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीनं नगेट्सला शेप देऊन घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही अशा वळवून छान शेप तयार करून देऊ शकता. असे सर्व नगेट्स मी आधी बनवून घेतले. किंवा हवं तर तुम्ही अर्धे नगेट्स बनवून अर्धे नगेट्स तळताना देखील बनवू शकता. पहा, इथं स्लरीमध्ये हे नगेट्स आपल्याला एक एक करून डीप करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही हे चमच्याच्या साहाय्याने देखील डीप करू शकता. आणि त्यानंतर हे जे ब्रेडक्रम्सचा आपण करून घेतलेले आहेत किंवा ब्रेडचा चुरा याच्यामध्ये घोळून घ्यायचे आहेत, म्हणजे कोट करून घ्यायचे आहेत. तर इथं मी अशा पद्धतीनं छान कोट करून घेतलेले आहेत आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात. बघा, अशा पद्धतीनं सर्व नगेट्स मी तयार करून घेत आहे. तुमच्या खातर मी आणखी एक दाखवते की स्टेप बाय स्टेप कसं करायचं. तर एकदा आपण असा शेप देऊन घेतला ना की आपण जी स्लरी बनवली होती त्या स्लरीमध्ये घोळून घ्यायचं. आता इथं तुम्ही डबल कोट देखील करू शकता. बघा, सुरुवातीला जसं केलं होतं एकदा स्लरीमध्ये आणि एकदा ब्रेडक्रम्समध्ये, तसंच डबल रिपीट करायचं आहे. पुन्हा एकदा स्लरीमध्ये आणि परत एकदा ब्रेडक्रम्समध्ये असे सर्व नगेट्स डबल कोट करून घेतले तर ते कुरकुरीत राहण्यास टिकतात आणि छान लागतातही. तर आता बघा, मी निम्मे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत आणि तेल तापवायला ठेवलं आहे. मीडियम गॅसवर हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत. खूप कडकडीत तेल तापवायचं नाही. तर मीडियम तेल तापवल्यानंतरच हे सर्व नगेट्स असे 2-3 मिनटं 2-3 सेकंद जेव्हा सेट होतात त्याच्यानंतर आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने आलटून पालटून घ्यायचे आहेत. आणि एक 2 ते 3 मिनटं एक बॅच तळायला लागते. तर पहा, असा कलर चेंज होत जातो आणि इथं छान कलर येऊ द्यायचा. जेव्हा लाल कलर येतो आहे तेव्हाच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. खूप डार्क रंगावर तळायचं नाही तर त्याची करपट अशी चव लागते. तर बघा, हे तुम्ही जेव्हा घरी बनवताना ते खूप छान कुरकुरीत आतून सॉफ्ट असे बनून तयार होतात. आणि मी हे वारंवार बनवत असते त्यामुळं मला ही रेसिपी खूप जड गेली नाही. त्यामुळं जे प्रथम करणार आहेत त्यांनासुद्धा ही रेसिपी खूप छान बनवता येईल. आणि हे नगेट्स आपण टोमॅटो सॉसबरोबर खायला देऊ शकतो.
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एक नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया पुढील भागात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.